नमस्कार, मी निकेत इंगळे. आपण पाहतात 24 तास महानगर. काही दिवसांपूर्वीच मीरा भाईंदर शहरामध्ये मुद्रांक शुल्क घोटाळ्यामध्ये शिवसेनेच्या 2 नेत्यांना अटक झाली होती. आज ते नेते आपल्यासोबत आहेत. सोबत मनोज मयेकर यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत. खरं तर या सर्व प्रकरणामध्ये त्यांना गुंतवण्यात आलं होतं, त्यांची फसवणूक करण्यात आली होती आणि त्यावरती खोटा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता, त्यांना अटकही झाली होती. आज आपल्यासोबत स्वतः मनोज मयेकर दादा आहेत. मनोज दादा, गेल्या काही दिवसांपासून आपण मुद्रांक शुल्क घोटाळ्यावरती आवाज उचलला होता मीरा भाईंदर शहरामध्ये, आणि मीरा भाईंदर शहरातल्या या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्यालाच त्यामध्ये गुंतवण्यात आलं होतं. मात्र आता आपली पूर्णपणे सुटका झालेली आहे आणि या प्रकरणात सहाय्यक जे दुय्यम निबंधक आहेत त्यांना निलंबित करण्यात आलं. या नेमक्या प्रकरणाबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. नेमकं प्रकरण ते मुद्रांक शुल्क घोटाळ्यात होतं आणि या मीरा भाईंदर शहरामधून 114 कोटीचा मुद्रांक शुल्क घोटाळा झाला होता आणि त्यामध्ये 12.5 कोटी म्हणजे 12 कोटी 24 लाखच्या आसपास अप्रॉक्सिमेटली अमाऊंट आहे. हे मुद्रांक शुल्क घोटाळा कमी करून तिकडे कळवा ऑफिसला भरण्यात आलं होतं रजिस्ट्रेशनला आणि डॉक्युमेंट्स तिकडे जाऊन रजिस्टर करायचे. हालाकी इथे मीरा भाईंदरमध्ये 4 रजिस्ट्रार ऑफिस आहेत, परंतु इथे न करता काहीतरी घोटाळा आहे, काहीतरी चोरी आहे म्हणून तिकडे त्या झोपलेला सेटल करून या लोकांनी कमी मुद्रांक शुल्क भरण्याचा इथे घाट घातलेला आणि ते सगळं आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा केल्यानंतर असं आढळण्यात आलं की जे 114 कोटी आहेत आणि त्याच्यामध्ये जेवढे लोक आहेत म्हणजे त्याची इंडेक्स काढली, मी त्या लोकांची सूची काढली, त्याच्यामध्ये मग माझ्या स्वतःच्या प्रॉपर्टीचे 3 डॉक्युमेंट्स आढळून आले आणि मग मी त्या 3 डॉक्युमेंट्समुळे मी त्याला फॉलो केलं आणि तिथे पत्र टाकलं. त्याच्यानंतर मग ते जे माझे सहकारी आहेत अजय धोका, त्यांच्या पण एका प्रॉपर्टीसह एक कल्पेश कपूर सेन जैन म्हणून कोणतरी व्यक्ती आहे, त्यांनी तिकडेच जाऊन रजिस्टर केलेलं आहे. आणि मग असं करत असताना माझ्या प्रॉपर्टीमध्ये तर 84 लाख रुपये कमी मुद्रांक भरून यांनी त्यांना रजिस्टर करून देण्याची मुभा दिली आणि त्याच्यामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेचे 2 सातबाऱ्यावरती नावं असलेले होते, तरी पण ते सरळ विकण्यात आले आणि तिथे रजिस्टर करण्यात आले. आमचं म्हणणं हेच होतं की तुम्ही शासनाच्या जमिनी आहेत ते पण कसं रजिस्टर करून देता, परंतु काय ऐकण्यात नाही आलं, त्या लोकांना ऐकलं नाही. त्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिका कमिशनरला आम्ही मोर्चा घेऊन गेलो, तिकडे आंदोलन केलं, त्यांनीही काही ऐकलं नाही, अजूनही ते तसंच पेंडिंग आहे. परंतु मग काय केलं की हे कुठेतरी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आणि मग ते खोटा नाटा ट्रॅप लावून मी माझ्या घरी होतो आणि मला अटक करण्यात आली आणि मग हे सगळं झालं. आम्हाला जामिनावरती मान्य कोर्टाने सोडलं, परंतु आमच्या नावाची उगाच नाहक बदनामी करण्यात आली आणि काही लोकांनी तर आमच्या नावावरती सरळ आम्ही खंडणीखोर आहेत आणि हे उभाटा घराचे लोक सगळे खंडणीखोर आहेत. साहेब, आम्ही खंडणीखोर नाहीच हो, आम्ही तुमच्याच दिशेमध्ये शिकलोय आणि वाढलेलो आहे. कसे खंडणीखोर असणार? आम्ही सरळ मार्गाने ह्या सगळ्या गोष्टीला वाचा फोडली आणि त्याचे परिणाम आज आम्हाला भोगावे लागले. परंतु बघा, भगवान हे घर देर होती हे अंधेर नाही. आज काय झालं, ज्याने आम्हाला गुंतवलं, ज्याने आम्हाला अडकवलं, ते अखेर दुय्यम जे निबंधक आहेत ते निलंबित झाले. कारण आम्ही गप्प बसणारे नाहीये, आम्ही लगेच ह्याचा पाठपुरावा केला आणि मी लगेच शुक्रवारी मी आलो आणि सोमवारी लगेच मी मंत्रालयात गेलो. तिथे माननीय श्री सत्यनारायण बजाज साहेबांना ही सगळी हकीकत सांगितली. माननीय मंत्री बावनकुळे साहेबांना भेटलो, मी त्यांना ही हकीकत सांगितली आणि आज माननीय मायबाप सरकारने आम्हाला न्याय दिलेला आहे. हे सगळे पैसे हे जनतेचे आहेत आणि जनतेचे पैसे या लोकांनी असे बुडवलेले आहेत. माझं हे म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी, सखोल चौकशी व्हावी आणि ह्यांना फक्त निलंबित न करता यांच्यावरती फौजदारी गुन्हा नोंदवावा आणि ज्यांनी हे रजिस्टर तिकडे जाऊन अशा खोट्या प्रमाणे केले त्यांच्यावर पण फौजदारी गुन्हा नोंदवावा. हेच मला आज या सगळे सांगायचं आहे.